नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन शेवटच्या टप्प्यात असताना आता टॉप 5मध्ये कोण जाणार, घरातून कोण बाहेर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. अखेर त्याचं नाव समोर आलं आहे. बिग बॉस मराठी 6च्या घरात वाद भांडण नवीन नाहीत, पण एका सदस्याने मात्र हद्दच केली, मर्यादा ओलांडली. अखेर बिग बॉसच्या घरातील तो सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला. आता घरात एकूण 7 स्पर्धक आहे. यात तन्वी कोलतेसह दीपाली, अनुश्री, रेवा, विशाल, राखी आणि राकेश बापट यांचा समावेश आहे. या आठवड्यात 7 पैकी 5 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. यात राकेश, अनुश्री, विशाल, दीपाली, राखी यांची नावं आहेत. तन्वीने तिकीट टू फिनाले जिंकत टॉप 5मध्ये ती पहिली फायनलिस्ट झाली आहे. त्यानंतर रेवा नॉमिनेट झाली नाही, त्यामुळे ती दुसरी फायनलिस्ट म्हणून तिच्या नावाची चर्चा आहे. मग आता घरातून कोण गेलं, तर काही दिवसापासून दीपाली, विशाल, राखी यांच्या नावाची चर्चा होती. अखेर राखी सावंत घरातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली. राखीला तिचं वागणं चांगलंच भोवल्याचं दिसतंय. राखीने याच आठवड्यात राकेशवरून दीपालीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. भाऊंच्या धक्क्याच्या प्रोमो रितेश यावरून राखीला सुनावतानाही दिसत आहे. याआधी राखी खूप वेळा चुकीचं वागली. राखीची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. आल्यापासून तिने सगळ्या सदस्यांच्या नाकात दम केला. तिने घरात सगळ्यात जास्त ड्रामा केला. राखीने आजवर अनेक बिग बॉस गाजवलेत, त्यामुळे तिच्या एंट्रीची मागणी असते. यावेळीही तसंच होतं, पण कालांतराने प्रेक्षकही तिला वैतागले होते आणि तिला घराबाहेर काढण्याची मागणी करत होते. राखी घरातून बाहेर गेल्यानंतर आता घरात 6 सदस्य आहेत. फिनालेमध्ये टॉप 5 जातील, त्यामुळे आता दुसरा कोणता सदस्य घरातून बाहेर पडणार याची उत्सुकता आहे. बिग बॉस मराठी 6चा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत. 19 एप्रिल 2025 रोजी महाअंतिम सोहळा रंगणार आहे आणि बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता मिळणार आहे.